नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती परीक्षेच्या निकालासंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पाहूयात या व्हिडिओमध्ये सविस्तर या प्रसिद्धी पत्रकामध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे रिझल्ट संदर्भातची। या ठिकाणी पाहू शकता दिनांक 12 जून 2024 रोजीची अपडेट आलेली आहे, म्हणजे काल या ठिकाणी अपडेट देण्यात आलेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील राज्य उत्पादन शुल्क विभागामधील विविध कार्यालयातील लघुलेखक, निम्न श्रेणी तसंच लघुलेखक आणि जवान तसेच जवानी वाहन चालक गट क संवर्गाची आणि चपराशी गट ड संवर्गातील सरळ सेवेने रिक्त पदे नामनिर्देशनाद्वारे भरवण्याकरिता राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने TCS कंपनीद्वारे घेण्यात आलेली आहे। सदर परीक्षा दिनांक तुमची 8 जानेवारी 2024 ते 14 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये झालेल्या आहेत। विद्यार्थी मित्रांनो, पहा, चपरासी आणि जवान या पदांच्या परीक्षा अनुक्रमे 1 व 4 दिवसात विविध सत्रामध्ये घेण्यात आलेली आहे। सदरची परीक्षा ऑनलाईन असल्यामुळे प्रत्येक सत्रामध्ये वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले होते आणि त्यामुळे काठिण्य पातळी समानता राहावी म्हणून गुणांचे समानीकरण अर्थात नॉर्मलायझेशन करणे आवश्यक आहे। याबाबतची विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्धी पत्रक देण्यात आलेले होतं की कशा पद्धतीने नॉर्मलायझेशन करण्यात येणार आहे। तुमच्या एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा जे काही राज्यातील परीक्षा केंद्र आहे त्या ठिकाणी तुमच्या शिफ्ट वाईज तुमचे एक्झाम घेण्यात आलेले होती आणि त्यानुसार तुमचं जे काही मार्कशीट आहे ते मेन स्टँडर्ड डिव्हिएशन मेथडनुसार अर्थात नॉर्मलायझेशन पद्धतीने तुमचे गुण या ठिकाणी वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत। ठीक आहे, मेन स्टँडर्ड डिव्हिएशन मेथड अर्थात याबाबतची सविस्तर माहिती फॉर्म्युलासह या विभागाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। कशा पद्धतीने नॉर्मलायझेशन करण्यात आलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना गुण आफ्टर नॉर्मलायझेशन किती कसे पडलेले आहेत हे देखील तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहे। ठीक आहे, सो लघुलेखक, निम्न श्रेणी, लघु टंकलेखक, जवान तसेच जवानी वाहन चालक गट क संवर्गातील चपराशी गट ड संवर्गातील लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांची यादी या विभागाच्या संकेतस्थळावरती दिनांक 14 जून 2024 रोजी दुपारी ठीक 12:30 नंतर पाहाव्यास उपलब्ध होणार आहे। ठीक आहे, सो रिझल्ट बाबत अतिशय महत्त्वाची डेट या ठिकाणी आलेली आहे 14 जूनला, म्हणजे उद्या तुमची या ठिकाणी काय होणार आहे तर रिझल्ट लागणार आहे। ओके, 12:30 नंतर तुम्हाला वेबसाईटवरती उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यावर तुम्हाला याची लिंक मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला तुमचा रिझल्ट जो आहे तो तुम्हाला पाहता येणार आहे। तरी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे चपराशी व जवान पदासाठी लेखी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना अवगत करण्यात येत आहे की त्यांची लेखी परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रात घेण्यात आली असल्यामुळे त्यांची मेन स्टँडर्ड डिव्हिएशन मेथड या पद्धतीचा अवलंब करून त्या गुणांचं काय करण्यात आलेले आहे नॉर्मलायझेशन करून निवड गुणवत्तेनुसार पुढील प्रक्रियेसाठी केली जाणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। ठीक आहे, सो रिझल्ट बाबत ही अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे 14 जून 2024 रोजी ठीक 12:30 नंतर तुम्हाला वेबसाईटवरती तुमचा रिझल्ट जो आहे तो पाहाव्यास भेटणार आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।